आणि आता बघूयात नागपूरमधील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित पतंजली समूहाच्या मेगा फूड अँड हर्बल या प्रकल्पात दररोज 800 टन संत्र्यांवर प्रक्रिया करण्याची क्षमता असणार आहे। हा प्रकल्प विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना समृद्धी आणि नवसंजीवनी देणार आहे। तब्बल 1500 कोटी रुपयांच्या प्रकल्पात आतापर्यंत 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या शेतातून पतंजली थेट संत्रा, मोसंबी, आवळा, लिंबू, गाजर, टोमॅटो आदींची खरेदी करणार आहे। तसंच शेतमाल खरेदी करण्यासाठी पतंजली गावागावात संकलन खरेदी केंद्र देखील सुरू करते आहे। दरम्यान संत्र्याचा फक्त रसासाठी वापर करणार नाहीये, तर संत्र्याची साल, लगदा आदींचा वापरही केला जाणार आहे। या भव्य प्रकल्पाच्या माध्यमातून 10,000 रोजगार निर्मिती होण्याचा पतंजली समूहाकडून दावा करण्यात आला आहे। पतंजलीच्या माध्यमातून आदरणीय रामदेव बाबाजी, आचार्य बालकृष्णजी यांनी अतिशय मोठा मेगा फूड अँड हर्बल पार्क या ठिकाणी सुरू केलेला आहे। यामध्ये विदर्भातला सगळा संत्रा हा प्रोसेसिंग मध्ये जाऊ शकतो। 800 टनाचं यांचे कॅपॅसिटी आहे, त्यामुळे उलट आपल्याला आता संत्र्याचं प्रोडक्शन वाढवावं लागेल। जो आपला अतिशय छोटा बाजारात न विकला जाणारा संत्रा आहे तोही या ठिकाणी विकत घेतला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि केवळ संत्राच नाही तर त्याच्यासोबत सायट्रस फॅमिलीचे जेवढे वेगवेगळे फळ आहेत या सगळ्यांचं प्रोसेसिंग या ठिकाणी होणार आहे। वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रोसेसिंग युनिट्स या ठिकाणी आहेत। शेतकऱ्यांकरता इथे कोल्ड स्टोरेजची व्यवस्था देखील त्यांनी केलेली आहे। त्यामुळे सगळा संत्रा इथे जमा करून त्याचं सॉर्टिंग ग्रेडिंग देखील इथे केलं जाईल। अगदी कोणाला एक्सपोर्ट करायचा असेल तो देखील या ठिकाणून करता येईल, अशा प्रकारची व्यवस्था रामदेव बाबाजींनी केली आहे। आणि याच सोबत आता इथे एक नर्सरी सुरू करून संत्र्याची क्वालिटी सुधारण्याकरता नवीन प्रकारचे सॅपलिंग्स तयार करायचे आणि त्यातनं चांगल्या प्रतीचा संत्रा तयार करायचा हाही कार्यक्रम हातामध्ये घेण्यात येणार आहे।